नमस्कार मंडळी. राम राम. कसे आहात सगळे? सो तुमच्या सर्वांचे आमच्या नवीन पॉडकास्ट मध्ये खूप 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 स्वागत आहे. लाख स्वागत आहे. आज आमच्याकडे खूप दिग्गज माणूस आलाय ज्याने नाट्यसृष्टीमध्ये आणि रंगभूमीमध्ये गेले अनेक वर्ष खूप कडक काम केलं. सो त्याचे अनेक वर्षाचे अनेक किस्से, अनेक अनुभव, अनेक गमती जमती त्या सगळ्या तो आम्हाला सांगायला आलाय आणि त्या आम्ही तुम्हाला पण सांगणार. पण हे किस्से तुम्ही तुमच्यात आणि आमच्यात एवढ्यातच राहू दे बरं का, कोणालाही सांगू नका. सो आता आपण सुरू करूया आजच्या कमाल एपिसोडवर. तर तेजस दादा, तुझं स्वागत आहे आमच्या या पॉडकास्ट मध्ये. हॅलो. सो म्हणजे आता सुरुवात अशीच करूया आपण की तुझी ह्या क्षेत्रात सुरुवात कशी झाली. म्हणजे आता संगतीमुळे झालं की समजा आता माझ्या बाबतीत असं झालं की माझे 2-4 मित्र होते जे कला क्षेत्रात आहेत, ज्याच्यामुळे माझं कला आणि थिएटरमध्ये सुरुवात झाली. तर तुझं कसं झालं, म्हणजे ह्या क्षेत्रात जायचं हे काही म्हणजे एक मुवमेंट होता की काही एक क्षण होता की फिरोदिया किंवा काय पुरुषोत्तम केलं? हा, म्हणजे फिरोदिया पुरुषोत्तम तर आहेच, ते तर सगळ्यात मेन गोष्ट आहे लाईफ मध्ये अशा कुठल्या तरी ठिकाणी जाण्यासाठीची. पण मी शाळेपासून जनरल नाटक करत होतो सहज म्हणून. सकाळी खूप नाटकच करायला पाहिजे आणि त्याच्यातच काहीतरी घडायला पाहिजे असं काही नव्हतं. अभ्यासाबरोबर काहीतरी करायला मिळतं. तेव्हा माझा आवाज जरा चांगला होता असं आमच्या बाईंना वाटायचं. त्यामुळे त्यांनी मला समूह गायनात घेतलं होतं. मग समूह गायनातूनच नाटकात घेतलं होतं. सो ते करत होतो. आणि शाळेमधनं नाटक झाल्यावरती कॉलेजमध्ये आलो. सो जसं सगळ्यांना वाटत असतं तसं मला पण पहिल्यांदा वाटत होतं की आपण पण ऍक्टिंग करावी. सो मी ऍक्टिंगची ऑडिशन वगैरे दिली होती आणि 11वीच्या फिरोदियामध्ये सिलेक्ट झालो होतो. आणि त्याच्याच बरोबर वेळ मिळेल तसं काही ना काहीतरी करता आलं पाहिजे म्हणून बाकीच्या पण सगळ्या गोष्टी शिकवत होतो की आपल्याला माहिती पाहिजे. कॉलेजमध्ये आल्यानंतर ऑलरेडी खूप जण असतात. सो त्याच्यातून आपल्याला चान्स मिळेल असं काही दरवेळेला नसतं. आणि त्यात ऍक्टिंग करायची म्हटल्यावरती तर 2च काय म्हणतात पोझिशन्स अवेलेबल असतील तर त्याच्यासाठी ऑलमोस्ट 20 जण तयार असतात ते करण्यासाठी. तर मग त्याच्याबरोबर बाकीचं पण काय काय करायचं म्हणून बॅकस्टेजची रिलेटेड गोष्टी पण जनरल शिकत होतो, करत होतो. आणि एकदा असं झालं, आमच्या शाळेच्या एका नाटकामध्ये आमचे एक सिनियर दादा तेव्हा शाळेत येऊन लाईट करायचा, तो कॉलेजमध्ये होता. अच्छा. तर एका आमच्या स्पर्धेच्या वेळेला तो नव्हता. तर माझा एक सिनियर होता, तो म्हटला की अरे त्याच्या तुला जरा माहिती आहे तर जरा तूच कर ना ह्याच्यातलं काहीतरी कर, आपण बघू ठरवू. मला जे माहिती आहे ते मी तुला सांगतो. कारण की त्यांनी पुरुषोत्तम वगैरे केलं होतं, माझं अजून झालं नव्हतं असं काही. पण मला बेसिक नाटक आणि हे सुरू झालेलं माहिती होतं. सो मग आम्ही नाटकाच्या तालमीला गेलो आणि मग मी पहिल्यांदी वही वगैरे घेऊन काय करायचं मग आम्ही डिस्कशन्स करून मग ते कसं असलं पाहिजे, कसं दिसलं पाहिजे, काय करायला पाहिजे याच्यावरती एक 3-4 दिवस काम केलं होतं. आणि ऍट ऍक्च्युअल जे काय बेसिक माहिती होतं त्याच्यातून आम्ही ते स्पर्धेत केलं, लाईन्स केले पहिल्यांदी. असं काहीच लॉजिक नव्हतं खरं तर, म्हणजे माझा विचार करण्याला तेव्हा. पण ते लोकांना आवडलं आणि आम्हाला बक्षीस वगैरे मिळालं होतं. त्यामुळे मग अरे ओके हे आपल्याला माहिती आहे असं म्हणून ते एक साईडला होतं. आणि त्याच्यानंतर कॉलेजमध्ये सेम थिंग की ऍक्टिंग मध्ये मी काय फारसा बरा नव्हतो हे मला तसं लवकर लक्षात आलं होतं. सो कॉलेज चालू होतं आणि त्याच्याच बरोबर मग सिनियर्स म्हटलं अरे तू एकदा केलं होतं ना, तू जरा आपल्या कॉलेजच्या ह्याच्यासाठी पण करून बघ. कारण की जनरली जे सगळे येतात ते ऑनस्टेज करायला येतात, बॅकस्टेज साठी असं स्पेसिफिकली कोणी येत नाही. बिचारे जे सगळे आमच्यासारखे शिल्लक राहतात ते बॅकस्टेज करतात. काहीच लोक असतात जे ठरवून बॅकस्टेज करायला की मला हेच करायचंय किंवा मला पुढे जाऊन ह्याच्यातलं काहीतरी करायचंय म्हणून मी स्पेसिफिकली सेट करतोय किंवा मी स्पेसिफिकली म्युझिक करतोय, मला ऑनस्टेज करायचं नाही तसं. पण हे लाइटिंग वगैरे मध्ये कोणी पडत नाही, कोणाला माहिती पण नसतं. त्यामुळे मी आपलं केलं होतं. जो माझे सिनियर म्हटले की आम्ही तुझ्याकडनं तयारी करून घेऊ आणि मग आपण करू. सो मग माझ्या पहिल्या पुरुषोत्तमच्या आधी माझ्याकडनं प्रचंड एक मिलिटरीची तालीम असते तशी तालीम माझ्या सिनियर्सनी करून घेतली. म्हणजे जे आता लाईट्स करत असतील तर त्यांना माहिती असेल की घोड्यावरती बेसिक चढण्यापासून तो लाईट हँग करण्यापासून त्याचं वायरिंग कर, अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काम मला त्यांनी शिकवलं. खूप प्रॅक्टिस करून घेतली आणि त्याच्यामुळे मी ते करायला लागलो आणि मला त्याच्यातून जरा आवडायला लागलं ते. अरे हे पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे की नॉर्मल सीन करताना ऍक्टर्स तर महत्वाचे आहेत, त्यांच्याशिवाय तर काहीच घडू शकत नाही. सो ते परफॉर्म करतायत, पण त्याला जर अशा कुठल्या तरी काही गोष्टींचा सपोर्ट मिळाला तर ते जे परफॉर्म करतात ते अजून छान दिसतंय.
किंवा ते लोकांना बघायला पण अजून आवडत आहे. एखाद्या प्लेन लाईट मध्ये किंवा काय म्हणतात पूर्ण अख्खा चालू असलेल्या स्टेजमध्ये 2च पात्र समोर आहेत, तर त्यांच्यावरती कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा जर मी सगळं बंद करून फक्त त्या दोघांवरती प्रकाश टाकला, अगदी बेसिक, तर माझं कॉन्सन्ट्रेशन तिथे जास्त करत आहे. हे मला तेव्हा रिअलाइज झालं, ते आवडत होतं, म्हणून मग त्याच्याशी रिलेटेड मी जनरल अभ्यास सुरू केला. आणि तशी ही जर्नी सुरू झाली. आणि आमच्या बरोबर बऱ्यापैकी आताचे काय म्हणता येईल मराठी चित्रपट सृष्टीत चांगले काम करणारे सगळी आमची टीम होती. फक्त आमच्याच कॉलेजच्या नाही, आजूबाजूला पण कॉलेज. त्यामुळे ती तू म्हणतोस तसं ती चांगली संगत लावायला लागली आणि त्याच्यातून हे सुरू झालं. अच्छा, म्हणजे तिथे तो किडा लाइटिंगचा अगदीच कॉलेज पासून त्यावेळेपासून फक्त लाइटिंग वरतीच फोकस गेला की मग बाकीचं बॅकस्टेजही चालू होतं त्याच्यासोबत? कॉलेज संपून काही वर्षापर्यंत सगळं चालू होतं. अच्छा. म्हणजे मी अनेक नाटकांसाठी मी म्युझिक पण ऑपरेट करायचो. ओके. अनेक गोष्टींसाठी मी बऱ्याच गोष्टी म्हणजे काय सेट करायचा, इथे काही ना काहीतरी काय कमी पडतंय तर बाबा मला हे तयार करायचंय. तर आम्ही कॉलेजमध्ये आम्हाला शिकलो होतो की फ्लॅट्स कशा बनवायच्या, त्याचे सपोर्ट्स कसे बनवायचे, लेवल्स कशा तयार करायच्या. आम्ही गंधर्वला जाऊन बसायचो आणि आपले रवी मामा किंवा अशोक किंवा बाकीचे लोक तयार करायचे, तेव्हा बसून बघायचो आम्ही की ते काय करतात. सो असं बाहेर कुठे गेलो काहीतरी काम करायला म्हणून कुठल्या संस्थेबरोबर, तर तिथे ते पण काम करायचो. सो लाइटिंग ॲज अ हॉबी चालू होती सगळ्यात पहिल्यांदी. कॉलेज चालू होतं, पोस्ट ग्रॅज्युएशन पण नंतर करत होतो, तेव्हा सुद्धा ॲज अ हॉबी म्हणून करत होतो. अच्छा. सो असं स्पेसिफिक ठरलं नव्हतं की हे करायचंय, कारण की घरच्यांना तर काहीच माहिती नव्हतं ह्याच्यातलं. बरोबर. आणि आजूबाजूच्या पण अनेक लोकांना की ह्याच्यात करिअर होऊ शकतं. आपल्याकडे करिअर होऊ शकतं म्हणजे दोनच, एक तर ऑनस्टेज दिसणारा कोणीतरी कलाकार ज्याला फेम मिळते आणि ज्याला पैसा मिळतो. सो अशा एखाद्या ठिकाणी मी काम करणार होतो जिथे फेम तर मिळणं शक्य नव्हतं, पण पैसा तरी मिळतो का ह्याच्याबद्दल खूपच शंका होती. अरे बाबा काही चालू ह्याचं काही आयुष्यात घडू शकेल का असंच काहीतरी इकडे तिकडे फिरत राहील. कारण की तेव्हा वाटेल तसे फिरायचो. आज निघालो इथून ह्या प्रयोगावरनं आलो, उद्या ह्यांचा कुठेतरी, तर तसंच बसलो टेम्पो मध्ये आणि गेलो. तसंच ह्यांच्या कोणाबरोबर इचलकरंजीला गेलो, कुठेतरी कोकणात गेलो, किंवा आम्ही MIT वरती बसून मागे छोटासा सेट धरून सुद्धा आम्ही महाडला गेलोय प्रयोग करायला वगैरे. सो असं सगळं छान मस्त चालू होतं. त्यामुळे घरच्यांना असं वाटायचं दरवेळेला की हा काय करतोय आणि कसं चालू आहे. त्यामुळे साईड बाय साईड ह्या गोष्टींबद्दलचं शिकणं ऍज अ हॉबी म्हणून चालू होतं. ओके. आणि तू आता म्हणलाच की घरच्यांना तू फार सांगितलं नव्हतंस किंवा त्यांना टेन्शन आलं असेल की काय असं होईल, तर मग जेव्हा तू ठरवलंस किंवा की आता आपण या क्षेत्रातच काम करायचं किंवा आपल्याला आवडतंय, तर मग घरच्यांनी सपोर्ट केला की त्यांचं काय म्हणणं होतं की काही कंडिशन्स टाकल्या की तू एवढं शिक्षण पहिले घे, एवढी नोकरी कर आणि तुला साईड बाय साईड काय करायचंय ते कर, म्हणजे काहीतरी स्टेबिलिटी ठेवून पुढे जायचंय की काय? अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे ह्या अशा काही गोष्टींना प्रोफेशन म्हणून बघितलं जात नाही. आता बऱ्यापैकी जेवढा सोशल मीडिया डेव्हलप झालाय त्यामुळे लोकांना कळायला लागलंय अशा पद्धतीची पण काही ना काहीतरी कामं असतात, पण ती तेवढ्याच पुरती ऑनेस्टली. म्हणजे अजूनही कोणाला तू नाटक करतोस किंवा तू फिल्मशी रिलेटेड काम करतोस तर त्यांना असं अरे तू ऑनस्टेज करत नाहीस, तू टेक्निकल मध्ये करतोस. येस, आता सोशल मीडियामुळे माहितीये, पण काय ऑलमोस्ट 14-1 वर्षापूर्वी तेव्हा जस्ट ऑर्कुट आलं होतं, जस्ट फेसबुक यायला लागलं होतं. आमच्यासारख्या काही लोकांना फेसबुक पण नवीन होतं. आम्ही तेव्हा ऑर्कुटवरच जनरल काय चालू असायचं. सो अशी इन्फॉर्मेशन शेअर होणं तर अवघड होतं, तो घरच्यांना माहिती असणं पण थोडंसं अवघड होतं. त्यात आमच्या घरातलं तसं कोणी नव्हतं. आणि अनफॉर्च्युनेटली काही जी लोक होती जी टेक्निकल फील्डमध्ये काम करत होती, जी असं नाही म्हणणार पण ती नव्हती तशी फारशी बरी. ते सगळेच व्यसनांच्या नादी लागले होते आणि त्यांचं इन्कम पण तेवढ्या पद्धतीने स्टेबल नव्हतं. त्यामुळे त्यांचं घरी पण काय म्हणता येईल ना कौटुंबिक प्रॉब्लेम्स पण ह्या गोष्टींमुळे चालू होते आणि असे खूप गोष्टी असतात. सो घरचे असे पहिल्यांदा खूप रेडी नव्हते, पण ते असं म्हटलं की तुला आवडतंय, तुला ते करून बघायचं तर करून बघ, पण सेफर साईड काही ना काहीतरी शिक्षण घेत राहा. म्हणून माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर IFCC ला पोस्ट ग्रॅज्युएशन करायला घेत त्यांच्यासाठी. मला अंदाज होता की मला ह्यातलं काहीतरी करायचंय, मला आवडतंय, मी इधर स्टेज करायचंय किंवा फिल्मशी रिलेटेड काहीतरी करायचंय. ते फक्त ठरवायचं होतं की आपल्याला नक्की कशात काम करायचंय. सो त्याच्यासाठी वेळ घेतला होता. सो मी घरच्यांना म्हटलं मी पोस्ट ग्रॅज्युएशन पण करतो आणि साईड बाय साईड हे करत राहतो. या 2 वर्षापर्यंत मला काही चांगलं मिळालं तर मी ह्याच्यात कंटिन्यू करीन, नाही मिळालं तर ह्या शिक्षणाच्या बेसिसवरती कुठे काय ते करून हे करत राहील.
पण हे सोडणं शक्य नाहीये. सो तेव्हा त्यांनी सपोर्ट केला की ओके तू करून बघ म्हणून. आणि सेम म्हणतोस तसं संगत आजूबाजूचे माझे सगळे मित्र मैत्रिणी पण बऱ्यापैकी ह्या क्षेत्रात ले होते किंवा जात होते, सगळे हळूहळू स्ट्रगल करत होते. सो घरचे पण बघत होते की ओके सगळेच सॉर्ट ऑफ स्ट्रगल करतायत. सो ते पण म्हटले की तू काही काळ घेऊन बघ तुझ्यासाठी, आणि ते वर्कआउट झालं तर चांगलं आहे. सो फॉर्च्युनेटली ते हळूहळू वर्कआउट झालं. सो ते तिकडे मग सुरू झालं. सुरुवातीचा तुझा स्ट्रगल पिरियड कसा होता, म्हणजे काम सुरुवातीला कशी मिळाली? पहिलं तुला संधी कोणी दिली की बाबा तू हे काम या नाटकाचं किंवा या इव्हेंटचं काम तू कर, किंवा कोणी विश्वास ठेवला की? खूप लोकांनी विश्वास ठेवला, खूप लोकांनी. म्हटलं तसं की नवीन कोणीतरी होतकरू मुलगा दिसला की त्याला आपण म्हणतोच की तू हे कर, काही ना काहीतरी पद्धतीने गोष्टी कर. सो तसा त्या काळातला मी एक वन ऑफ द होतकरू होतो. माझ्याबरोबर अजून 2-3 मित्र होते, ते पण सगळे सगळीकडे धावपळ करायचे. म्हणजे आम्ही बऱ्यापैकी पुण्यातल्या ज्या तेव्हाच्या सगळ्या ऍक्टिव्ह नाट्य संस्था होत्या त्या सगळ्यांकडे जाऊन कामं करायचो. आणि तिथे आमचे सिनियर्स काम करत होते, सो त्यांना असिस्ट करणं, मग त्यांनी डिझाईन्स केली लाईट्सची की त्याच्यासाठी त्यांना हेल्प करणं, ती ऑपरेट करणं, ते जेव्हा अवेलेबल नसतील तिथे जाऊन ते प्रयोग करणं किंवा बाकीच्या पण सगळ्या गोष्टी करून ठेवणं. सो असं खूप जणांनी ह्याच्यामध्ये शिकवलं, खूप जणांनी काय म्हणता येईल काय म्हणतात मेंटल सपोर्ट दिला की ओके तू हे करू शकतोस, किंवा ठीक आहे तू करून तर बघ काही काळ, तुला आवडत आहे का, किंवा ह्याच्यामध्ये अशा जरा बेसिक सेन्स असणाऱ्या लोकांची गरज आहे अशा काही लोकांनी सांगितलं, जे आता खूप मोठे दिग्दर्शक आहेत, ऍक्टर्स आहेत, मोठे मोठे सगळे सिनियर लोक. सो त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं, सो त्यांच्याकडनं शिकायला मिळायचं. सो तसं म्हटलं तसं की सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला. आजूबाजूचे काही काही लोक होतेच ज्यांचं असं म्हणणं होतं की हे काय करतो, सो ह्याचा कोणालाच काही माहिती नाही. त्यांच्या ओळखीतलं कोणीतरी म्हणायचं तसं की ते कोणीतरी आता हा ह्याच्यात गेला म्हणजे हा नक्कीच आता सगळ्या व्यसनांच्या नादी लागणार. काय एक स्टिरियोटाईप अजूनही आहे लोकांना क्रिएट झालं होतं की थिएटर करतोय म्हणजे हा व्यसनांच्या आहारी जाणार. 100% हा विड्या मारत फिरणारे आणि हे करणारे, एवढंच क्लिअर असं. आणि अनेक लोक असं कॉन्फिडेंटली बोलायचे आणि मला पण बोलायचे. जेव्हा तर मी एकदमच साधा होतो, म्हणजे नॉर्मल पण साधा होतो त्यामुळे तू नको करूच याच्यात, अरे एकदम तू वाया जाशील. सो मला असं करायचं नाही की अरे आम्ही तिथे जाऊन 8-9 तास काहीतरी जेन्युअनली काम करतो आणि बाहेर लोक वेगळं बोलतात. सो दोन्ही बाजूचे होते, पण म्हटलं तसं पॉझिटिव्ह लोक खूप जास्त प्रमाणात होते. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला, खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी सांगितल्या, काय वाच, काय बघ, कसं काय करायला पाहिजे, कुठे काय करायला पाहिजे, याच्यातल्या अनेक गोष्टी सांगितल्या. सो हळूहळू ते करायला लागलं. सो कधी कधी 10 निगेटिव्ह बोलणारे जर असतील समोर, पण एक जरी पॉझिटिव्ह बोलणार असेल तर जवळचा वाटतो आणि तो सपोर्ट करतो आपल्याला की बाबा नाही तू एक करून तर बघ, काय होईल, पडशील फार फार कर. 100% फार महत्वाचा फॅक्टर असतो की कोणीतरी आपल्याला बोलणं की बाबा तू एक कर बाबा कर, आणि वाक्य बोल, किंवा आता तुझ्या ह्याच्यात तू शिक ते लाईट्स जे काय आहेत त्याचं डिझाईन कसं करायचं. त्या पॉझिटिव्ह मध्ये जर घरचे जर असतील तर ते अजूनच म्हणजे तू पडला तरी चालेल, आम्ही आहोत हात द्यायला तुला. आणि आपल्याला जे करायचं असतं त्याच्यामध्ये कोणीतरी त्यातल्या जर तू म्हटलास असं की 10 लोक नाही म्हणत असतील, निगेटिव्ह पण नसतील, काळजीपोटी नाही म्हणत असतील, पण एखादा आपल्याला जे मनात खरंच हवंय ते बोलणारा कोणीतरी सापडला की ते आपल्याला आवडतंच. सो तसे बऱ्यापैकी लोक होते की अरे चल रे करून बघ, हे कर ते कर. अनेक तेव्हा असं होतं, मी 1-1.5 वर्ष मुंबईत पण राहिलो होतो. सो तेव्हा पण माझ्या मित्रांनी मला खूप सपोर्ट केला की ये तू इथे राहून बघ, तुला इथे आवडतंय का. पण समभाऊ मला तिथलं थोडंसं जमलं नाही आणि माझ्या काही पर्सनल गोष्टींसाठी मी मुंबईतून परत आलो आणि मग मी पुण्यामध्येच काम करायला लागलो. पण त्या पण पॅच मध्ये म्हणलं तसं की तिथे पण असे लोक भेटायचे की भाई तू ये मत कर, तू ये कर, अजून 10 गोष्टी सांगायचे. पण 4 लोक होते ते म्हणायचे तू करत राहा, तू चांगलं करतोस, करत राहा. ज्या दिवशी तुला असं वाटेल की नाही आपल्याला काही जमत आहे तर मग तू स्विच कर. आणि काही ना काही म्हणजे आपण छोटी कामं करत असतो, पण त्या छोट्या कामातून बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे आपण एखाद्या नाटकात जर मी ऍक्टर असेल आणि मला एकच वाक्य असेल, पण त्या एका वाक्यासाठी मी दररोज त्या तालमीला जातो. तालमीमुळे मला अख्ख्या नाटकाची प्रोसेस करते आणि त्यामुळे मला 10 गोष्टी कळतात की बाबा जर डिरेक्टर असेल तर तो काय विचार करतोय, रायटरने काय विचार केलाय, बाकीचे माझे मित्र कशा प्रकारचं काम करतात. सो या गोष्टी आपल्याला पुढे काम करताना फार महत्वाच्या. तू म्हणलास की आधी तू फार वरती लाईट्स लावणं पासून सगळं शिकलायस, ते आधी फार वाटायचं की केवढं काम आहे, पण ते आता सगळं तुझ्या डोक्यात आहे की
सुरुवातीपासून शेवटपर्यंत एखादी प्रोसेस असते ती कशी वर्क होते तुला सगळं माहिती आहे, त्याचा वापर तू दररोज करतो सध्या. अगदी तो शिकलेला वाया जात नाही, कधीच नाही. दरवेळी फायदाच देतात 100%. मी कोणीही म्हटलं तर इथे काय वेळ घालवतो, असं कुठल्याही फील्डमध्ये जो काही वेळ घालवतो जर शिकत असू त्या तर ते कधीच वाया जात नाही. त्याचा नक्कीच फायदा होतो. आता एक पर्स्पेक्टिव्ह असा आहे की आता कला क्षेत्रात, कुठल्याही कला क्षेत्रात जाऊ, मे बी इट बी थिएटर किंवा पेंटर, ऍक्टर, काही असं, फायनान्शियल स्टेबिलिटी लवकर अजिबात मिळत नाही. सो जेव्हा आपण म्हणजे आता समजा तू जेव्हा ठरवलंस की मला फायनान्शियल स्टेबिलिटी आत्ता महत्वाची नाही, माझ्यासाठी कला महत्वाची किंवा मला हे पुढे करायचंय, तर मग ते तू कसं ठरवलंस की मला फायनान्शियली काही करायचंय वेगळं अजून एक्स्ट्रा ह्याच्यासोबत आणि हेही चालू ठेवायचंय, की फक्त तू हे चालू ठेवून मग फायनान्सचा विचार पुढे केलास? ऑनेस्टली तसं सांगू, टचवूड तशी वेळ आली नाही. बिकॉज म्हटलं तसं की 10 ठिकाणी कामं करायचो. मे बी तुझ्याबरोबर काम केलं तर तुला वाटायचं की अरे हा बरा काम करतोय, तर तू तुझ्या मित्राला सांगायचंस, अरे तुला गरज असेल ना तर मग ह्याला बोलव, हा जरा बरा काम करतो. त्यामुळे त्या पॅच मध्ये नंतरच्या ह्याच्यात मित्रांबरोबर टाइमपास करत फिरण्यापेक्षा माझा जास्त वेळ कामांमध्येच जायचा. सो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, तिसऱ्या ठिकाणी असं. सो काही ना काहीतरी बेसिक पैसे मिळत होते. आणि तेव्हा म्हटलं तसं की एक बेसिक ठरवलं होतं की हे 1-2 वर्ष करून बघू, नाही वर्कआउट झालं तर मग आपण दुसरा काहीतरी विचार करू, त्या दृष्टीने काही ना काहीतरी काम करू. पण पहिल्यापासून मी थोडासा बिझनेस कसा करावा एखाद्या गोष्टीचा ह्याच्यासाठीचा अभ्यास करून काम करायचो कुठे. मी माझं सुद्धा आता काम करतो, तर मी माझी रेंटल फर्म पण चालू केली आहे ज्याच्यामध्ये रेंटल इक्विपमेंट्स आहेत आणि ॲज अ डिझायनर म्हणून पण काम करतो. आणि प्लस आमचा घरचा पण एक छोटा फूड बिझनेस आहे आधीपासूनचा, तर तो पण मी हळू प्रमाणात चालू. सो मला बिझनेस करायला आवडतं. सो त्यामुळे तेव्हापासून असं थोडंसं क्लिअर होतं की ओके, पहिल्यांदा पैसे नाही मिळाले तरी चालतील, पण मला हे करून बघायचंय आणि ती स्टेबिलिटी येईल असं कुठेतरी वाटत होतं. आणि त्यामुळे ते काम चालू ठेवलं होतं, त्याच्यातून थोडे का होईना पैसे मिळायचे. सो तेवढ्यापुरते ओके होतं. म्हणजे मी कॉलेजच्या शेवटच्या 2 वर्षापासून स्वतःची फीचे स्वतःचे पैसे स्वतःचे साठवायचे, स्वतःची पहिली 2 व्हीलर घेण्यासाठीचे पैसे मी फिरोदिया करून साठवले, त्याच्यातून घेतली, किंवा असे छोट्या सगळ्या गोष्टी होत्या. सो त्यामुळे तू म्हणतोस तसं की असं अरे आता फायनान्शियल स्टेबिलिटी कधी, असा प्रश्न तेव्हा कदाचित पहिल्या काही काळात पडला नाही. पण ते मागे कॅल्क्युलेशन चालू होतं, हे नाही झालं तर काय बिझनेस करता येईल, मग त्याच्यातून ह्याच्यात काय करता येईल, पण हे शिकत राहिलं पाहिजे. सो दोन्ही पॅरलल चालू ठेवून ते दोन्ही एकत्र करायचा प्रयत्न केला की आपलं काम पण आणि फायनान्शियल स्टॅबिलिटी पण, स्वतःसाठी पण आणि घरच्यांना वाटेल अशी पण बरोबर. आणि आता जसं तू म्हणालास की म्हणजे घरचाही बिझनेस आहे फूड्सचा, सो यातला बॅलन्स कसा सांभाळला जातो तुझ्या? नाही, आमचा घरचा बिझनेस असं म्हणता येईल असा एवढा मोठा नाही, पण एक आम्ही छोटे काही प्रमाणात, माझे आई वडील गेले काही वर्ष मसाल्यांचं बिझनेस करतात. सो मी तर काही त्याच्यात लक्ष घालायचं नाही. आणि मी ऑनेस्टली कोविड येईपर्यंत त्याच्यात कधीही ऍक्टिव्हली लक्ष घातलं. कोविडमध्ये वेळ होता, सो मी माझ्या 4 ओळखी झालेल्या होत्या, त्यामुळे मी मार्केटिंग केलं आणि अजून 4 लोकांपर्यंत ते पोहोचवायचा प्रयत्न केला. त्यामुळे असं काही नव्हतं. माझे वडील एका ठिकाणी जॉब करत होते नॉर्मल, माझी आई हाऊसवाईफ होती, त्यामुळे बिझनेस असं म्हणता येईल असं काही नव्हतं. पण येस, आता इतके वर्ष ते चिकाटीने ती गोष्ट करत आहे, तर मग त्याला मी आता बिझनेस म्हणू शकतो. कारण की मी आता काही वर्ष माझा बिझनेस करायचा प्रयत्न करतो, तेव्हा मला खूप स्ट्रगल्स वेगवेगळ्या प्रकारचे सहन करावे लागतात. तसे त्यांनी पण ते अनेक वर्ष पाहिले, मला तेव्हा ते कळत नव्हतं. सो मी त्याच्यात लक्ष नाही घालायचो, माझं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण माझ्या कामावरती होतं. सो तसं बॅलन्स करायला असे काही घरच्यांनी मला कधी हे नाही म्हटलं की तू कुठेतरी इथे काम कर किंवा हेच कर किंवा तसंच काहीतरी कर. त्यांचं असं होतं की तुला आवडतंय ना, तुला वाटतंय तोपर्यंत कर, तुला वाटलं एकदा की नाही घडत तर तू दुसरीकडे. सो आता आपण विषयामध्ये आता हळूहळू येतोच, तर आपण जरा टेक्निकल कडे वळूया. की प्रत्येक आर्ट फॉर्म म्हणजे नाटक असू दे किंवा वेगवेगळे इव्हेंट्स असू दे, प्रत्येक ठिकाणी लाईट्स म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येतात. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला जर कन्व्हे करायची असेल, आपण एकदा सुदर्शनला सेशन घेतलं की त्यात तू वेगवेगळे लाईट म्हणजे बॅकलाईट, कटलाईट, फ्रंट लाईट याचे वेगवेगळे तू वापर करून दाखवले होतेस की ते लाईट घेणं आणि ते समोरच्याला कन्व्हे करणं की मी काय, म्हणजे मला इमोशन्स काय कन्व्हे करायचे, याला लाईट खूप महत्वाचा फॅक्टर आहे.
सो तू कसा ते वापरतोस आणि ते गणित तुला कसं कळालंय किंवा ती म्हटलंच तसं की बऱ्याच साऱ्या आजूबाजूच्या गोष्टी बघून नवीन नवीन गोष्टी शिकून अनेक जुन्या नाटकांपासून फिल्म्स पासून, कारण की खूप आधीपासून ह्याच्यावरती सगळ्यांचा अभ्यास आहे, खूप लोकांनी खूप मोठं काम केलेलं आहे, त्यामुळे ते सगळं बघून त्याच्यातून शिकून नॉलेज गेन करून आपलं स्वतःचं त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी काय म्हणता येईल सब्जेक्ट ऍड करून त्या पद्धतीने ते शिकण्यासाठी. सो तसं तू म्हणलास तसं की माझं दरवेळेचं असं म्हणणं असतं की लाइटिंग फिल्ममध्ये कॅमेरा जसं काम करतो तसं इथे लाईट्स काम करतो. मग सुरुवातीलाच अगदी तुला म्हणलं तसं की आपण स्टेजवरती 50 लोकांमध्ये एखादा कोणीतरी माणूस बोलतोय तर ती 50 लोक आणि तो माणूस 51 असे सगळे दिसत राहण्यापेक्षा मला जर त्या एकट्याकडे जायचं असेल तर फिल्मचं मीडियम असेल तर मी काय करीन, मी जाऊन क्लोज शॉट लागेल. बरोबर. सो मला बाकीचे जे 50 लोकांचे केऑस आहे किंवा ते कसे आहेत तिथे ते दिसणार, माझं कॉन्सन्ट्रेशन याच्यावर. सो सेम तेच सोप्या भाषेत थिएटरमध्ये लाईट ते काम करत. सो त्यामुळे ते कशा कशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही रिप्रेझेंट करू शकता ह्याच्यासाठीच्या थिअरीज ऑलरेडी डिझाईन्ड आहेत. खूप चांगल्या मोठ्या लोकांनी त्या तयार करून ठेवल्या. त्या इम्प्लिमेंट करताना आपला थॉट काय आहे तो ऍड करून करणं महत्वाचं आहे. एखादा ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस त्याचा मोनोलॉग आहे तो कसा म्हणतोय, त्याचं काय म्हणणं आहे, त्याचा स्थळ काळ वेळेचा काय रेफरन्स आहे ते समजून घेऊन तुला लोकांपर्यंत तो कसा पोहोचवायचा. तो जे बोलतो आपण तेव्हा त्या वर्कशॉपमध्ये पण करताना की तोच डायलॉग नॉर्मल बोलताना नॉर्मल चेहरा दिसताना वेगळा वाटतो, तुझाच त्याचा थोडा पीच डाऊन झाला आणि त्याने थोडासा त्याचा व्हॉइस कल्चर मध्ये चेंज केला आणि माझ्या समोरनं व्हिज्युअली पण लाईटचा एखादा अँगल बदलला तर त्याच वाक्याचा परत काहीतरी अर्थ वेगळा लागतो. बरोबर. सो हे कशा पद्धतीने फ्लेवर्स तयार होतात ह्याचं तू जेवढं व्हिज्युअलायझेशन करशील, जेवढं वाचशील, जेवढं ऐकशील, सो हे फक्त टेक्निकल नाहीये, त्याच्यामध्ये तुला क्रिएटिव्हली टेक्निकल असायला पाहिजे की तुला ती स्क्रिप्ट पण करायला पाहिजे आणि ती स्क्रिप्ट कशा पद्धतीने तो ऍक्टर, त्या डिरेक्टर, त्या रायटरनी लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केलाय तर त्याला आपण त्या पद्धतीचा सपोर्ट करायला पाहिजे. बरोबर. ते ओव्हरपॉवर पण नाही झालं पाहिजे का ते अंडर प्ले पण नाही झालं पाहिजे, पण तो एक्झॅक्ट त्याला कसं म्हणायचंय मग ते म्हणताना अच्छा त्याचा हा त्या बोलण्याच्या मागचा त्याचा हा आशय आहे तर तो आशय लोकांपर्यंत पोहोचवायचा कसा, मग त्याच्यासाठी मी काय सपोर्ट करू शकतो ऍज अ लाइटिंग डिझायनर म्हणून. बरोबर. मी एखाद्या त्या इमेजमध्ये रंग भरू शकतो का, किंवा मी त्या एखाद्या इमेजमध्ये दिसताना त्याला एखाद्या वेगळ्या पद्धतीने प्रकाशाचा झोत आणू शकतो का, जेणेकरून त्याचे बोलणारे हावभाव आहेत ते वेगळ्या पद्धतीने काही दिसतील का, किंवा तो दिसलाच नाही आणि फक्त कोणीतरी सिलोवेट बोलते असं काही असेल का. सो मेनली म्हटलं तसं की लेखक दिग्दर्शकाला काय म्हणायचं आणि ऍक्टर ते कशा पद्धतीने मांडतो, त्याला कसं आपल्याला सपोर्ट करता येईल ते लाइटिंग हे महत्वाचं काम करतं. त्यामुळे नुसतं लाइटिंग पण अरे वाव काय लाइटिंग छान दिसतंय पण प्रयोग काहीतरी झाला असं खूप वेळा झालंय आणि त्याच्यावरनं माझे बऱ्याच वेळेला नंतर वाद पण झालेले आहेत, कारण की अनेक ठिकाणी असं झालं की फक्त लाईट्सला बक्षीस मिळालं आणि मग काही दिग्दर्शक येऊन मला बोलले की तुझ्यामुळे नाटकाला काही नाही मिळालं, कारण की त्यांचं म्हणणं होतं की तेच फार छान दिसलं. तर पहिल्यांदा मी असा होता ओके, नंतर मला असं मधल्या पॅच मध्ये वाटलं की कदाचित आपल्याकडनं ओव्हरपॉवर झालं असेल, पण आता लक्षात येतं कधी कधी की अरे नाही कदाचित मी पण केलं होतं बरं, त्यांनी पण बरं केलं होतं, पण त्या नाटकापेक्षा दुसरं कुठलं तरी नाटक चांगलं झालं होतं आणि कदाचित त्या ओव्हरऑल लाईट्स मध्ये माझे लाईट्स बरे झाले होते म्हणून मला 4 वेळा बक्षीस मिळालं. पण म्हटलं तसं की तो कंटेंट काय आहे त्याच्यावरती विचार करून, आणि तो फक्त एकटा लाइटिंग नाही काम करू शकतो, म्युझिक पण त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक पण तसंच असलं पाहिजे, अवतीभोवतीचा सेट पण तसा असला पाहिजे. ह्या सगळ्या एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणाऱ्या गोष्टी त्या काढून टाकल्या तर एखादा ऍक्टर आहे तो छान मोनोलॉग त्याचा म्हणूच शकतो. ऍक्टर ती लोकांना समोर दिसणारी कला एवढी पॉवरफुल असतेच, बरोबर, ती अजून जास्त प्रमाणात लोकांपर्यंत छान पद्धतीने तो विषय पोहोचवण्यासाठी ह्या सगळ्या सेट, लाईट्स, म्युझिक, कॉस्ट्युम्स, मेकअप, हेअर या सगळ्या गोष्टींचा समोर जे घडतंय ते थोडं सोपं करण्यासाठी त्यांना कदाचित सोपं हा पण विषय आहे, अजून त्यांना ते किंवा सोपं ह्या टर्म पेक्षा ते लोकांना अजून रिलेट होण्यासाठी. कारण की प्रत्येक जण तो समोर बसलाय त्याला प्रत्येकाचं नॉलेज नसणार आहे की विषय काय चाललाय हा वेगळा पॉइंट आहे,
पण प्रत्येकाला टेक्निकल गोष्टी नसतात की प्रत्येक जण येतोय आणि आता मी ही काही कला बघून म्हणून बघायला येत नाही. सो प्रत्येकाचे वेगवेगळे एक माइंडसेट असतात अगदी. आणि त्यामुळे हे लाईट्स आणि म्युझिक त्याला थोडस इज करतात की एखादा ऍक्टर जो त्या मोनोलॉग असेल किंवा त्याचा डायलॉग असेल तो समोरपर्यंत पोहोचवण्यासाठी ते इज करतात की साईडने जर शांत म्युझिक असेल आणि एक परफेक्ट कटलाईट पडला असेल तर ती एक वेगळाच इम्पॅक्ट तयार करतो. 10 पट एकदम बघायला हे वाटतं. कळलं राईट. ऍड ऑन गोष्टी पण महत्वाच्या तर आहेच. आता इतके वर्ष लोकांना पण ते जाणवलंय म्हटलं तसं की एखादा डान्सर सुद्धा खूप छान पद्धतीने डान्स करतो आणि त्याचबरोबर तेव्हा जेव्हा त्याला ह्या बाकीच्या गोष्टींची पण साथ मिळते तर त्याचा परफॉर्मन्स अजून उठून येतो. असं नाही होत नाही लाईट्स काढून टाकले आणि एखाद्याने परफॉर्म केलं तर त्याचा परफॉर्मन्स वाईट होईल का? अजिबात नाही. तो छानच करतो कारण की ती दिसण्याची कला आहे की त्यांचं स्वतः डिरेक्टली ते प्रेझेंट करतात. सो ते छानच आहे. म्हणजे दरवेळेला लाईट्सची गरजच असली पाहिजे का? कॉस्ट्युमची गरजच असली पाहिजे का? तर कदाचित नाही. असं काही असलंच पाहिजे असं काही नाही. पण येस ते फ्लेवर्स त्याच्यात ऍड केले तर ती डिश अजून छान पद्धतीने लोकांसमोर येईल आणि लोकांना ती अजून अप्रिशिएट करते. बरोबर. आता ही जी प्रोसेस चालते की म्हणजे आता सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत म्युझिक असेल लाईट्स असेल कॉस्ट्युम सेट आणि ऍक्टर तर ही प्रोसेस केली कशी जाते? म्हणजे सुरुवातीपासून जर एक बेसिक आयडिया देता आली की कसं म्हणजे लाइटिंगला इन्व्हॉल्व कधी केलं जातं कोणत्या पार्टला आणि ते लाईट डिझाईन म्हणजे आता समजा जर कोणता प्लॉट असेल तो प्लॉट आला ते रिहर्सलच्या वेळी एखादा लाइटिंग डिझायनर तिथे जाऊन बघून लाईट डिझाईन करतो की तो प्लॉट बघून आधी व्हिज्युअलाइज करून मग ते रिलेट केलं जातं की म्हणजे ती प्रोसेस नक्की कशी आहे? तर 2-3 वेगवेगळ्या प्रकारे जनरली गोष्टी घडतात. नाटकाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर स्क्रिप्ट पहिल्यांदा असते. तो जनरली ज्याचं आधीपासून ठरलेलं असतं की काय प्रोडक्शन कशा पद्धतीने घडणार आहे तर तो जनरली स्क्रिप्ट शेअर करतो. अच्छा. मग इधर त्याचं वाचन केलं जातं सगळ्यांमध्ये एकत्र थॉट शेअर केले जातात किंवा स्क्रिप्ट शेअर केली जाते आणि त्याचे काही त्यांनी मांडलेले पॉइंट्स असतात त्याच्यावरती अभ्यास केला गेला जातो. बरोबर. आणि मग ते सगळं पहिला काही प्रीच्या प्रोसेसमध्ये घडलं जातं आणि मग एकदा तालमीसाठी म्हणून सगळे एकत्र भेटतात तेव्हा खास टेक्निकल साठीची तालीम असते किंवा नॉर्मल तालीम असते पण टेक्निकल त्याच्यामध्ये काय ऍड ऑन करता येईल ह्याच्यासाठीची जनरली तालीम केली जाते की मग ह्याच्यामध्ये असं होणार आहे इथे हे पात्र ह्या सेटच्या पार्टमध्ये असणार आहे तेव्हा ह्या पद्धतीचं कदाचित काही म्युझिक असू शकणार आहे. सो ह्याला कॉम्प्लिमेंट करणारं आपल्याला लाइटिंग करायचं आहे. सो अशी आधीपासूनची प्रोसेस सुरू होते बऱ्याच वेळेला की काय बाबा पुढच्या 20-25 दिवसांनी प्रयोग आहे आणि चांगला दिग्दर्शक लेखक ऍक्टर असेल तर कदाचित 20 दिवस आधी एखादं चांगलं प्रोडक्ट प्रॅक्टिस फॉर्मॅट मध्ये नक्की रेडी असतं. ओके. पण सगळ्यांच्या वेळा जुळवून तू म्हटलास तसं दुसऱ्या याच्यात असं होतं की 2 दिवसावरती प्रयोग आलेला असतो किंवा कुठला पण डान्सचा परफॉर्मन्स आलेला असतो आणि मग 2 दिवस त्यांनी बसवलेल्या स्ट्रक्चर आम्ही बघायला जातो आणि मग त्याच्यात काय ऍड ऑन करायचं ते त्यांच्याशी डिस्कस करून ती तालीम बघून त्याचे सगळे पॉइंट्स काढून क्यू शीट म्हणतो आपण त्याला तशी क्यू शीट तयार करून आणि मग तशा पद्धतीने जनरली डिरेक्टली परफॉर्मन्स मध्ये काम केलं जातं. ओके. सो प्री पण आणि थोडंसं आधीच्या पॅच मध्ये पण काम करून पण जनरली बऱ्यापैकी असा चांगला अनुभव आहे की जे लोक परफॉर्म करतात किंवा जे डिरेक्टर्स असतात त्यांचा बेसिक थॉट क्लिअर असतो त्यांची बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असते की त्यांना ऍज अ लाइटिंग डिझायनर कडनं किंवा या लाइटिंगच्या ओव्हरऑल काय म्हणता येईल ऑब्जेक्ट कडनं त्यांना काय काय गोष्टी हव्या आहेत. सो त्यामुळे ते त्यांचा थॉट शेअर करतात. मग त्या कशा छान फुलवायच्या त्याच्यात कसे ऍड ऑन्स द्यायचे माझ्या कशा गोष्टी ऍड करून चांगलं करायचं याच्यावरती डिस्कशन होऊन प्रोडक्ट बाहेर येतं. ओके. जसं आता तू मगाशी सांगितलं की लाइटिंगला अवॉर्ड मिळाला पण ते नाटक पडलं. आता समजा आमचा किस्सा जर सांगायचा झाला तर वर्कशॉपमध्ये वेळ फार कमी होता नाटक बसवायला आणि लाइटिंग हे फार आमच्यासाठी नवीनच होतं की ते घेणं म्हणजे लाईट घेणं म्हणजे नक्की काय. तर माझ्यासोबत असं झालं की एकच सीन होता माझा ओपनिंग सीन बस आणि एकच पॉईंट होता ज्यात की मी बरोबर लाईट घेतलेला आहे कारण जेव्हा रेकॉर्डिंग पाहिलं तेव्हा कळलं की मी एकाच पॉईंटला लाईट बरोबर घेतलेला आहे पण बाकी एकदाही लाईट बरोबर आलेला नाहीये माझा म्हणजे मलाच घेता आला नाही. तर आता ह्या सिच्युएशनला कसं म्हणजे मॅनेज कसं केलं जातं म्हणजे समजा फक्त लाईटिंग नाही किंवा फक्त ऍक्टर नाही बाकीच्या ज्या सपोर्टिंग सिस्टीम्स आहेत कुणीही माती खाल्ली
तर ती मॅनेज कशी केली जाते? म्हणजे आपण म्हणतो की शो मस्ट गो ऑन, तर ती मॅनेज कशी केली जाते? समोरचा चुकतोय पण आता आपल्याला त्याला सपोर्ट करायचा. प्रयोग फसला तर नाही पाहिजे, पण तो समोर गणतो तर आहे, तर मग आयत्या वेळी काही करता येतं का, केलंयस का? तसे तर भरपूर गमती तर खूप घडतात. म्हणजे तू म्हटलास असं सगळ्यात बेसिक जनरली चांगली बेसिक तालीम केलेल्या नाटकांमध्ये जनरली मार्कवरती लोक येतात. जसं तू म्हटलास तसं की कदाचित सगळे नवीन असताना ते घेणं, तो अंधारात वावरणं आणि अंधारात त्या जागी जाऊन थांबणं की जिथे तो एकच दिवा येणार, तर ते अवघड असतं. पण जेव्हा तालीम होते त्याच्यासाठी रंगीत तालीम खूप महत्वाची असते. बरोबर. पण आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली रंगीत तालीम करण्यासाठी अनेक वेळेला बजेट्स नसतात आणि त्यामुळे म्हटलं तसं फक्त तालीम होते. आणि त्या तालमीमध्ये मग तू इथे जाऊन थांब आणि मग इथे एक लाईट येईल तुझ्यावरती. बरोबर. सो जो चांगला ऍक्टर असतो तो घेतो नक्कीच, पण नवीन असतात ज्यांना तो अजून एक्सपिरियन्स आला नसतो, सो त्यांच्यासाठी रंगीत तालीम होणं खूप गरजेचं असतं. की ब्लॅकआउट होणं म्हणजे काय, इथपासूनची तयारी असते. आणि म्हणजे मी लाइटिंगचा किस्सा सांगायच्या आधी एक छोटीशी गंमत सांगतो, माझ्याच बाबतीत घडलेली. की असे जनरल बेसिक मी कॉलेजमध्ये काम करायला लागलो होतो आणि अजून तसं पुरुषोत्तम आणि हे करायचं होतं. ओके. मी तोपर्यंत काय म्हणतात 11वीच्या पॅच मध्ये एक स्पर्धा केली होती आम्ही पिंपरी चिंचवडला. म्हटलं तसं त्याच्या आधी आमच्या तालमी झाल्या होत्या, रंगीत तालीम झाली नव्हती. सो ब्लॅकआउटच्या वेळेला जो आमचा लाईट्स करायला यायचा दादा, सो तो ब्लॅकआउट असं म्हणायचा. सो आम्ही जायचो, सेट बदलायचो, बाहेर यायचो. पण तेव्हा तिथला लाईट चालू असायचा. सो त्याच्यानंतर मग एकदा एक तालीम त्यांनी डोळे बंद करून सगळ्यांची घेतली. सो त्याच्यामध्ये आम्ही थोडंसं अरे ओके, आता त्याची सवय झाली होती. तिथे प्रॅक्टिस करत होतो ऑलमोस्ट 10-12 दिवस आणि मी छोटा रोल करत होतो, मी काही वेगळं करत होतो. आणि प्रयोगाच्या वेळेला गोंधळ झाला आमच्या 3-4 लोकांचा सेम, की जेव्हा ते सगळा पहिला सीन सगळा झाला आणि ब्लॅकआउट झाला आणि आम्हाला सेट बदलायचा होता आज जाऊ, मला काहीच दिसेना कोणाला. आमचं आलं की आपण काय करतोय नक्की, जायचंय कुठे, काय करायचंय. आणि आम्ही कसं बसं जाऊन तिथे गोष्टी ठेवल्या आणि बरोबर तो म्युझिकचा एक क्यू होता जेव्हा लाईट ओपन होणार होता, त्याच्या आत एक्झिट घ्यायची होती बाहेर. सो मी एवढी माती खाल्ली आहे की मी तो जाऊन सेट लावला आणि आता मला बाहेर कुठून पडायचंय त्या, कारण की तो घराचा सेट होता, त्याच्यात भरपूर साऱ्या प्रॉपर्टीज होत्या, त्याच्यात मी एक प्रॉपर्टी लावली होती आणि मला तर लक्षात आलं की आता ओपनचा क्यू येतोय पण मला बाहेर पडायला जागा सापडेना आणि तोपर्यंत लाईट आला, स्टेजवरच होतो. सो माझ्यासाठी तो आयुष्यातला सगळ्यात मोठा काय म्हणतात एम्बॅरसमेंट झालेली सिच्युएशन होती. आणि मी ते एम्बॅरस झाल्यावरती म्हणलं तसं तो एक वन ऑफ द माझा पॉइंट होता की ते मी खूप आयुष्यात लक्षात तेव्हा आमच्या दिग्दर्शकांनी आणि ह्यांनी मला सोप्या भाषेत खूप शिव्या दिल्या आणि ते मला फार लागलं होतं. आणि मला असं होतं की हे काय आहे, हे आयुष्यात परत कधी घडलं नाही पाहिजे, ह्याच्यावरती काम करायला पाहिजे ऍज अ ऍक्टर म्हणून पण किंवा काही म्हणून. सो ती एक अशी गंमत घडली. आणि तू म्हणलास तसं की लोक मात्या खातात. अनेक वेळेला असं होतं, मार्क दिलेला असतो, सीन ठरलेला असतो आणि अनेक ओव्हर कॉन्फिडेंट लोक ओके हा तिथे ना डन अरे हो मान्य आहे, पण एकदा करून बघायचं का, 2 सेकंद लागतील, तू ये सगळं काढतो आणि बरोबर तिथे ये, म्हणजे तुला पण काही प्रॉब्लेम येत नाही आणि मला पण येत नाही ना, दोघंही चेक करू. काही लोक करतात, 10 पैकी 6 लोक नक्की करतात, 4 लोक ओव्हर कॉन्फिडन्स किंवा अज्ञान ह्याच्यामुळे भाऊ येतो ना, काय टेन्शन आहे. आणि चुकीचा लाईट घेतला किंवा एकदम सवय नसली की गडबड होतातच. आणि जर तो सुरुवात म्हणजे नवीन माणूस असेल तर त्याची तर वाटच लागते. सर तू सांगत होतास तो किस्सा आपण. येस, अरे काय झालं, एक नागपूरचा डिरेक्टर होता, त्यांनी काही पुणे आजूबाजूच्या मुलांना घेऊन एक नाटक बसवलं होतं. चांगलं नाटक होतं, मॉपले होता. तर त्याच्यामध्ये असा एक क्यू होता की तो ऍक्टर असतो, तो त्याचा एक सोलोलॉग आहे, त्या सगळं चालू असताना तो ते मोठ्यांनी बोलत बरोबर जाऊन सेंटर स्टेजला बसतो आणि तो बसतो तेव्हाच समोरनं एक लाईट येतो. तर त्याच्याशी हे बोलणं झालं होतं की अशा पद्धतीने की बँगने लाईट येईल, म्युझिक पण चेंज होईल, तर तो सगळा इम्पॅक्ट पडेल आणि अशा सगळ्या गोष्टी असतील. तर मग जेव्हा आपण सुरुवातीची सगळं फोकसिंग करत असतो, सेट लावत असतो, त्यावेळेला त्याला एकदा दाखवलं बसून हा मार्क आहे तुझा, तेव्हाच त्याला ते थोडंसं असं झालं होतं. सो मी त्याला म्हटलं की लाईट खूप बँगने येणार आहे, तर आपण एकदा चेक करायचं का, म्हणजे तुला अंदाज येईल की किती तो प्रखर, कारण की तो त्रास होईल. म्हटला नाही आय एम गुड अशा आहे रे, तो चल करू रे, चल मस्त करू अशा आहे रे. सो भेटलो की त्याला सवय असेल, काही टेन्शन नाही. आणि तो झाला, नाटक सुरू झालं, तो सीन आला आणि तो बरोबर त्या क्यूला येऊन तो डॉट तिथे बसला, ठपकेने लाईट आला
आणि लासा लाईट आला आणि मला दिसलं त्याचे डोळे जे असे झाले, तो 1000 वॅटचा लाईट अचानक त्याच्या चेहऱ्यावरती आला, त्याच्या 2 सेकंद पॉजच गेला बोलताना. आणि मला लक्षात आलं की त्याला हे पूर्ण दिलेल्या लाईटमुळे झालेलं आहे. 2 सेकंद थांबला. पण असं होतं की समोरचे प्रेक्षक पण तेवढे सुजाण होते. असं कोणाला आय थिंक आता असं वाटतं की तेव्हा असं काही कळलं नसेल की त्यांनी पॉज घेतला, पण मला कळलं, त्याला कळलं, डिरेक्टरला कळलं की त्या चालू असलेल्या त्याच्या याच्यामध्ये तो अचानक थांबला. त्याच्या डोळ्याला पूर्ण अंधारी आली होती. त्याच्या पुढे तो तसंच बोलत राहिला, तो तसंच उठला. त्यांनी त्याच्या अंदाजाने त्याच्या जागा घेतल्या आणि हे सगळं करून तो बाहेर गेला. नाटक संपलं आणि तो आला आणि तो म्हणला, असं तो रडायलाच आला होता आणि तो त्या दिग्दर्शकाला म्हणत होता माझ्याकडनं चुकलं, मी थांबलो वगैरे. तो म्हणला अरे ठीक आहे, एवढं काही नाही. तो त्याने सांगितलं तो लाईट आला तर त्याला अंधारी आली, ती अंधारी त्याला पुढची ऑलमोस्ट 2.5-3 मिनिटं होती. बापरे. सो तो त्याचा पूर्ण मोनोलॉग नंतरचा त्याला काही दिसत नव्हतं बिचाऱ्याला. त्याने त्याच्यातच तो कॅरी फॉरवर्ड केला, सगळं झालं. सो तेव्हा माझ्यासाठी पहिली शिकवण होती की आपण ते करतोय. आणि मी तोंडी सांगितलं होतं, ऍक्च्युअल एक्सपिरियन्स त्याला करायचं होतं. तर त्याच्यानंतर पुढचे अशा कुठल्या पद्धतीचे क्यू होते ना, मी वेळ गेला तरी आम्ही सांगायचो नाही हे करायचं, आणि हे केल्यानंतरच मग तुम्हाला ओके वाटलं आणि तुम्ही कम्फर्टेबल असाल तरच आपण करू. प्रॅक्टिकली किती पॉसिबल आहे आणि तू ते किती घेऊ शकतोय ते फार महत्वाचं आहे. कारण की आयत्या वेळी काहीच करता येत नाही. म्हणजे सेम एक डान्सच्या ह्याच्यामध्ये पण की जसं ते सगळे येतं आणि तिथे आग लागते असं म्हणून त्यांचा एक फॉर्मेशन होतं, ते सगळे आग लागायला आहे. ओके. तर ते काही तालीम झाली नव्हती आणि काही नव्हतं आणि ते सगळ्या येऊन त्या मुली बसल्या आणि मी असे तिन्हीकडनं लाईट सोडले. आणि ते असं झाल्यावरती एक ताई होती मोठी, बाकीच्या बिचाऱ्या छोट्या मुली सगळ्याचं करत, एक ताई होती मोठी, तिने असं गेलं आणि लोकांनी हसलं. तर ते जबरदस्त दिसतात, इतकं वाढ वाटतं. सो त्यामुळे मला इन जनरल तू म्हटलं सर की अशा फजित्या गमती जमती आजूबाजूला घडत असतात. पण त्याच्या मागचं हे की आपल्याकडे 100 पैकी आहे ना साधारण 60 ते 65% सिरियसली घेतलं जातं ह्या बऱ्यापैकी टेक्निकल सपोर्टिव्ह गोष्टींना. बजेट नसतात ह्या तर गोष्टी आहेत की त्यामुळे मग कदाचित बऱ्याच वेळेला घडत नाही. पण मला असं वाटतं की लोकांनी बेसिक नॉलेज म्हणून ऍक्टरनी ह्या सगळ्या गोष्टी, ऍक्टर किंवा कोणीही परफॉर्मर असला तर त्याला ह्याच्या बेसिक्स माहिती असल्या पाहिजे. त्या त्याच्या उपयोगासाठी, त्याच्या सेफ्टीसाठी, त्याचा परफॉर्मन्स अजून इम्प्रूव्ह होण्यासाठी. अरे तुम्हाला लाइटिंग बद्दल माहिती असलं पाहिजे वगैरे असलं काहीतरी उगाच म्हणणं नाहीये, काही गरजच नाही. तुम्हाला पण तुमच्या पुरत्या 4 गोष्टी माहिती असल्या पाहिजे, बेसिक्स तरी क्लिअर. म्हटलं जसं की लाईट घ्यायचा आहे कसा, लाईट कशा पद्धतीने हे करायचा, कुठून येऊ शकतो, ब्लॅकआउट मध्ये येताना कुठे काय असू शकतं ज्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो, किंवा अशा छोट्या छोट्या. त्यामुळे या गमती जमती म्हणून आत्ता मी किस्सा म्हणून तुझ्याशी बोलताना आहे, पण तेव्हाच्या सिच्युएशन्स मध्ये गेलेल्या त्या गमती जमती खूप सिरियस होत्या. त्याच्यामुळे आपल्या मनावरती किंवा ओव्हरऑल तिथल्या त्या प्रोडक्शनवरती खूप जास्त प्रमाणात इम्पॅक्ट होतो. सो त्याच्याबद्दल अजून जास्त अवेअरनेस क्रिएट व्हायला पाहिजे असं मला जनरल वाटतं. त्यामुळे या गमती जमती गंमत राहील इथपर्यंतच राहिलेला आहे, त्याच्याहून जास्त त्रासदायक नको आहे. बरोबर. म्हणजे जर उद्या मला प्रयोग करायचा आहे आणि माझे काही डायलॉग्स आहेत तर मला फक्त ते डायलॉग पार्ट नाही करायचे, तर माझ्या आधी कोण काय बोलतोय ते पण पाहिजे, क्यू लक्षात पाहिजे, समोर लाईटचे काय रिक्वायरमेंट्स आहेत आणि मग म्युझिक कुठलं असणार आहे, मला सगळ्या गोष्टी माहिती असतील तर माझा डायलॉग परफॉर्मन्स व्यवस्थित होईल. नुसतंच एक गोष्ट माहिती असून मला काही होणार नाही, मला सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. बेसिक आपण वर्कशॉप मध्ये पण करताना आठवत असेल तर केलं होतं की तुम्ही जाऊन उभं राहून बोला आणि लाईट यायचा एका दिशेने. तुम्हाला लक्षात येत आहे का की ऍक्च्युअल आपण खरंच लोकांना दिसतोय का, हेच तर सगळ्यात महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला त्या बेसिक्स मध्ये पण अनेक वेळेला प्रॉब्लेम बघायला, म्हणजे कॉन्सर्ट्स मध्ये पण प्रॉब्लेम बघायला, की तो माणूस मार्क करून दिलेला असतो आणि तिथे यायचंय सगळं ठरलेलं असतं, पण तो भलत्याच ठिकाणी जाऊन थांबतो. टेक्निकली असं काही खूप टेक्निकली म्हणजे अशा याने खूप फरक पडत नाही. तो परफॉर्मर आहे, कशाही पद्धतीने दिसला तरी लोकांना तो गातोय तर त्याचं गाणं आणि त्याच्यात मजा असते. तो अंधारात गेल्याने काही तसा फरक पडत नाही.
पण जर त्यांनीच सांगितलेलं की मी इथे येऊन थांबणार आहे आणि तोच त्याचा मार्ग आहे, आणि जर लास्ट मोमेंट त्यांनीच तो बदलला आणि त्यांनी कोणालाच अपडेट केलं नाही, तर कदाचित लाइटिंगवाल्याला पण त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. साऊंड वरचा माणूस असतो ज्यांनी मॉनिटर त्या पद्धतीने बॅलन्स केलेले असतात, त्याला पण इश्यू येऊ शकतो. म्हटलं तसं 10 पैकी 8 लोक करतात, 2 लोक त्यांचे स्वैर असतात अचानक, आणि मग फार गोंधळ होतो. बऱ्याच वेळेला लाइटिंगच्या बाबतीत पण घडतं की ते परफॉर्म करत असतात स्टेजवरती, तर विचारलेलं असतं की तुमची ऑडियन्स एंट्री आहे का, तुम्ही ऑडियन्स मध्ये जाणार आहात का कॉन्सर्टमध्ये, तर नाही असं ठरलेलं असेल तर मग ऑडियन्स मध्ये एक बेसिक लाईट असतो, पण ते अजून काही वेगळं तयारी ठेवलेली नसते किंवा अशा पद्धतीने. काही वेळेला लोक अचानक शिरतात आणि मारे इधर लाईट दो वगैरे, मग धावपळ होते लोकांची, किंवा मग सेम इथे गेल्यावरती माईकच्या फ्रिक्वेन्सीजमुळे मग शिट्ट्या वाजतायत किंवा काहीतरी होतंय. तर एवढंच आहे की ओके, तुम्हाला काय करायचं ते कन्व्हे करून ठेवलेलं असलं की मग शक्यतो प्रॉब्लेम येत नाही. सो आता आपण म्हणजे ही फील्ड जेवढी वाढेल की छान आहे की आपण फुल घुसलेलो असतो यात. पण काही वर्षांपूर्वी कोविड सारखी एक गोष्ट आली होती आणि ज्यामुळे मुख्यतः ही इंडस्ट्री पूर्ण बंद होती. म्हणजे काम, नाटक तर नाहीच, कारण बाहेर पडताच येत नव्हता आणि पूर्ण काम बंद होतं. फायनान्शियली आपण म्हणतो काही जणांचं ठीक आहे असतात, सेव्हिंग्स असतात, पण जे बॅकस्टेजला असतात त्यांचं पेमेंट म्हणजे मोस्टली बॅकस्टेज वाल्यांना फायनान्शियली थोडं जास्त फेस करावं लागलं. सो या काळात तू काय करत होतास किंवा तू कसं ते हँडल केलंस सगळं प्रेशर, आणि स्वतःवरच असलेलं संकट तर राहायचे, पण ते असताना अजून 4 लोकांना काही हेल्प किंवा तुम्ही काही चळवळ सुरू केली असं काहीतरी काय अनुभव होते ते? कारण की फेज खूप घाण होती. ती फेज आता तर काय, ती फेज खूप घाण, सगळ्यांसाठीच खूप जास्त चॅलेंजिंग होती. आणि तू म्हणलास तसं मला त्याच्या बाबतीतली 2 मत आहेत की असं काहीतरी येईल कोणाला वाटलंच नव्हतं. बट जरी रोजंदारीवरती की तुला रोज 200 रुपये मिळत आहेत, तर माझं एवढंच म्हणणं आहे की ते प्रॅक्टिकल पॉसिबल आहे की मला माहिती नाही, मी तसा एक्सपिरियन्स केला नाही. पण माझं असं म्हणणं आहे की जे माझे सहकारी मित्र आहेत अजून आजूबाजूला, की जे ज्यांना कदाचित आजचं काम केल्यावरती 4 गोष्टी मिळतात, मग त्याच्यातून ते खर्च करतात. पण माझं म्हणणं आहे की तुम्हाला 500 रुपये मिळतात ना, तर तुम्ही 400 रुपयाचाच खर्च ठरवा, 100 रुपये काही करून सेव्ह करा. आणि आपल्याकडे अनेक लोकांनी अशा पद्धतीने सेव्हिंग्ज न केल्यामुळे ऑनेस्टली तेव्हा अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स खूप लोकांना फेस करावे लागले, जे अनफॉर्च्युनेट आहे. मी म्हटलं तसं ते प्रॅक्टिकली वर्केबल असेल का नाही मला माहिती नाही, पण नाही, तुम्हाला माहिती आहे ना की आपलं कामाचं स्वरूपच असं आहे. बरोबर. जॉब सारखं तुला महिनाभरानंतर सॅलरी डिपॉझिट होणार आहे असं नाहीये. आज ही 4 कामं केलीस तर त्या 4 कामातून काय 500 पैसे असे तुझे 2000 रुपये तुला मिळणार. बरोबर. तर तू त्या पद्धतीनेच प्लॅन करायला पाहिजेस की जेव्हा शक्य आहे तुझ्याकडे एक्सेस अमाऊंट राहते तर ती खर्च करण्यापेक्षा ती सेव्ह करायला पाहिजे. आपल्याकडे ह्या गोष्टीबद्दलचा म्हणजे एस्पेशली तू मगाशी म्हटलास तसं की आमच्या आजूबाजूच्या सहकारी मित्रांमध्ये आणि वेगवेगळ्या बॅकस्टेज किंवा बिहाइंड द कॅमेरा काम करणाऱ्या लोकांमध्ये हा फायनान्शियल अवेअरनेस थोडासा कमी आहे. आणि तो फायनान्शियल अवेअरनेस पण क्रिएट होणं गरजेचं आहे. की मी माझ्याकडे पण काम करणाऱ्या मित्रांना ओरडून थकतो की अरे तुम्ही तुमचं काहीतरी एक बेसिक पैसे कुठेतरी साईडला ठेवा, पैसेच उरत नाही. मी म्हटलं असं नाही होत, पैसे उरत नाहीत असं नाही. 3 महिने पैसे उरत नसतात, 4, 5, 6, 2 महिने तर पैसे उरत असतील, त्याच्यातून तो 2000 रुपये तर सेव्ह करू शकतो. अगदी बेसिक ते बेसिक असं करून तू कुठे ना कुठेतरी सेव्हिंग तर करू शकतोस. दरवेळेला मंथ एंड आला किंवा असं आलं की काहीच पैसे नाही. सो कोविडमध्ये जसं अनफॉर्च्युनेटली झालं अनेक लोकांबरोबर, तर तसं टचवूड मी म्हटलं तसं की आधीपासून बिझनेस आणि हे सगळं आणि संगत आमच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांची, घरातल्या लोकांचं हे, सो त्यामुळे बेसिक सेव्हिंग्ज असले पाहिजेत, बेसिक बाकीच्या गोष्टी असल्या पाहिजेत, ह्याच्यावरती भर होता. मी महिन्याला एक काय बाबा 10 रुपये कमावले तर 10 रुपयातले मी 7 रुपये खर्च करीन, 1 रुपया फिक्स सेव्हिंगला टाकीन, 2 रुपये किंवा उलट 2 रुपये सेव्हिंगला टाकीन, 1 रुपया इमर्जन्सीसाठी ठेवीन. त्या पद्धतीने मी नक्की काम करीन. सो हे मी जेव्हापासून पहिलं काम करत होतो तेव्हापासून हा प्रयत्न केला. सो टचवूड त्या काय 2-2.5 वर्ष काम बंद होतं,
पण तसा काही प्रॉब्लेम आला नाही. त्यामुळे खूप प्रमाणात मानसिक त्रास झाला नाही. पण जे घडत नव्हतं त्याचा त्रास होत होता. त्यामुळे मी उठून 4 ठिकाणी पैसे नाही देऊ शकलो, पण मी जे खूप चांगले लोक होते, खूप चांगल्या लोकांनी मदत केली. बॅकस्टेज कलाकारांपर्यंत खूप संस्थांनी, खूप पॉलिटिकल पार्टीजनी, खूप चांगल्या मोठ्या उद्योगपतींनी, काय म्हणता येईल दिलदार मोठ्या कलाकारांनी खूप चांगल्या पद्धतीने मदत केली. सो त्याच्यातल्या 4 ठिकाणच्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रयत्न केला माझ्याकडनं. त्यांना कनेक्ट करून दिलं की ह्यांना गरज आहे किंवा हे लोक आहेत अशा पद्धतीने, आणि त्यांनी त्या लोकांपर्यंत ती मदत पोहोचवली. आणि त्याबरोबर म्हटलं तसं की जसं तू आता प्रश्न विचारलास ना मला, सो जेव्हा हे बंद पडलं त्याचा पहिला 1-2 महिने सगळ्यांसाठीच मजेचे होते. बरोबर. त्याच्यानंतर जेव्हा हे सगळं रोल अजून त्रासदायक व्हायला लागला, संपायला लागला, बंदच आहे. सो मला अशा पद्धतीचे लोक विचारायचे, अरे काय रे तुमच्या क्षेत्राचं बंद आहे? आणि जर आमचं क्षेत्र बंदच आहे पण बाकीच्या पण अनेक गोष्टी ज्या बंद आहेत ना, तर मग कसं होणार आता तुमचं किंवा काय होणार? आणि मग त्यांना माहिती असलेल्या 4च गोष्टी असायच्या की काय कलाकार आहे किंवा म्हणजे दिसतायत तेवढेच प्रोफेशन म्हणून तेवढ्याच 4 गोष्टी माहिती असायच्या. बरोबर. त्यांना अजून कोणीतरी एखादा मित्र, आम्ही फेसबुकवरती बोलायचो किंवा इंस्टाग्रामवरती बोलायचो, तर त्याच्याबद्दल तो पण म्हणायचा की अरे आमच्या घरच्यांना काहीच कल्पना नाही, कधी सुरू होणार. पण तो काय काम करतो हे त्याच्या घरच्यांना पण अनेक वेळेला माहिती नसायचं, बाहेरच्यांना पण माहिती नसायचं. त्यामुळे त्याचं काम एक्झॅक्टली कधी सुरू होणार हेच कोणाला माहिती नसायचं. सो तो विचार डोक्यात आल्याने मी एक माझ्याकडनं प्रयत्न केला की मी उठून फायनान्शियली हेल्प करू शकत नसेल तर म्हटलं तसं लोकांपर्यंत पोहोचवू तरी शकेन. आणि दुसरं मग मी एक प्रयत्न केला, बॅकस्टेज ब्रॉडकास्ट नावाची एक सेशन्सची सिरीज केली, ज्याच्यातून मी असा प्रयत्न केला की मी जसं एक काम करतोय तशी 100 प्रोफेशन्स आहेत, तर ती नॉर्मल लोकांना त्यांच्या भाषेत कळतील ह्या पद्धतीने ती पोहोचवण्याचा प्रयत्न केला की बाबा एखादा माणूस काय काम करतो, त्याचं कसं काम असतं, जसं तू आता विचारतोस मला तशाच पद्धतीने. तेव्हा कारण की तेव्हा इंटरव्ह्यूज होत होते, सगळं होत होतं, पण ते जे समोर परफॉर्म करायचे, जे परफॉर्मिंग आर्ट्स होत्या त्याच्याशी निगडीत लोकांबद्दल चर्चा व्हायची. बरोबर. पण त्याच्या मागे असणाऱ्या लोकांना पण तेवढंच महत्व असतं. आणि म्हटलं तसं की त्यांच्या सगळ्यांचं, आमच्या सगळ्यांचं एकत्र कोलॅबोरेटिव्ह एफर्ट्स असतात तेव्हा एखादं प्रोडक्ट समोर दिसतं. बरोबर. आपण सगळे एकत्र काम करतो तरच ते दिसतं. तर ते लोकांना कळावं ह्याच्यासाठी तो थोडासा प्रयत्न केला, काही लोकांपर्यंत पोहोचलो, खूप चांगले रिस्पॉन्स आले. त्याच्यातून एका आमच्याच सिनियर यांनी मला सांगितलं होतं बोलताना की म्हणे फार जास्त आम्ही असे विचारांच्या ह्याच्यात अडकायला लागलो होतो, सॉर्ट ऑफ डिप्रेशन मध्ये जात होतो, पण तू आमच्या सगळ्यांचं सेशन केलं. इतक्या वर्षात कधी आम्हाला कोणी येऊन प्रश्नच विचारला नव्हता की तुम्ही करता काय. सो एक सेशन झालं होतं आपल्याच सगळे लाडक्या लोक, तर ते सेशन झाल्यानंतर ते रडले. मला ते इतकं जास्त फील झालं. मी म्हटलं मी काहीच नाही केलं, मी काय तुम्हालाच प्रश्न विचारले, तुम्हीच गोष्टी ते म्हटलं आम्ही 30-35 वर्ष काम करतोय, पण कधी आम्हाला असं कोणी 4-4 विचारलंच नाही किंवा आम्ही जे काम करतोय त्या कामाला पण काहीतरी व्हॅल्यू आहे असं वाटलं नाही. पण ह्याच्या माध्यमातून वाटलं, ह्याच्यामुळे आम्हाला एक नवीन उमेद मिळाली. आता हे अशा पद्धतीने मी काहीतरी छोटासा प्रयत्न केला, त्याच्यातून एवढं पॉझिटिव्ह कोणाला तरी चांगलं एनर्जी मिळत असेल तर मी ते काय म्हणतात देव काय कोणातली तरी पॉझिटिव्ह पॉवर होती त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर पण अनेक महिने त्यांचे येत होते की त्या एका गोष्टीमुळे मला इथे आयुष्यात पहिल्यांदा माझ्या नातेवाईकांनी विचारलं, मला ह्यांनी कोणीतरी विचारलं, ह्यांच्याबद्दल मला कळलं, म्हणून मी त्यांना कॉन्टॅक्ट केला की अरे ते पण माझ्या क्षेत्राशी निगडीतच असं एक वेगळ्या पद्धतीचं काम करतात जे मला माहिती नव्हतं, मला त्यांचा कदाचित उपयोग होऊ शकेल. सो असं काही ना काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने चालू होतं. प्लस म्हटलं तसं फायनान्शियल बेसिक पद्धतीची स्टेबिलिटी होती त्यामुळे तेवढा प्रॉब्लेम नव्हता. पण आजूबाजूचा जो प्रॉब्लेम होता ते सगळेजण पॉझिटिव्ह राहून सगळ्या चांगल्या पद्धतीने काम करत होते. त्यामुळे लवकरच त्याच्यातून बाहेर पडून इंडस्ट्री परत सुरू झाली आणि कामं सुरू झाली. तू म्हणला तसं की फायनान्शियल प्रॉब्लेम्स तर होतेच त्यात, पण त्याच्यावरून जास्त कुठेतरी मेंटल इश्यूज पण यायला लागले होते की लोकांना टेन्शन यायला लागलं होतं की नुसते घरात, म्हणजे जो माणूस 12 तास बाहेर काम करायचा तोच माणूस जर घरात 24 तास राहायला लागला तर ते नको वाटतं. सो हा जास्त प्रॉब्लेम होता. आणि आपल्या या इंडस्ट्रीमध्ये फील्ड वर्क जास्त आहे. तुम्ही इकडनं मुंबईला जाताय, तिकडे तुमचं काम आहे, तिकडनं तुम्ही नाशिकला गेलाय, तिकडे काम आहे.
सारखं तुम्ही फिरताय आणि ती मला सवय लागली असते आणि अचानक तुम्हाला कोणीतरी बसावं ते घरी बसा बांधून ठेवलं 24 तास. तर ते ऍक्सेप्ट करणं आणि तिथून मग बाहेर पडून ओके आता आपण या स्टेजला आहोत, आता आपण काय करू शकतो, ह्याला खूप वेळ लागला असणार. म्हणजे काही पहिले सुरुवातीचे काही महिने फेज ऍक्सेप्ट करून की आता ओके आपण हे करूया. सो तू जसं स्टार्ट करत तसं बऱ्याच जणांनी मग लाईव्ह सेशन्स घेतले त्या काळात आणि ते खूप चांगले होते. म्हणजे बऱ्याच लोकांनी घेतले होते, वेगवेगळ्या फील्डचे लोक यायचे आणि सेशन्स घ्यायचे. सो तो काळ असा सगळेच जण एक्सप्लोर करत होते आणि तेव्हा मला वाटतं इंस्टाग्राम आणि जास्त गोष्टी प्रमाणात येस अगदीच त्याचा खूप मी म्हटलं तसं खूप वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीच्या सब्जेक्ट्सला लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत होते. ज्याच्यामुळे थोडासा का होईना अवेअरनेस पण क्रिएट झाला वेगवेगळ्या अनेक गोष्टींबद्दलचा. किंवा आपण म्हटलं तसं की आता तेव्हाच जे सगळे हास्य जत्रा टाईप किंवा अशा पद्धतीचे ज्याच्यामुळे लोकांना एक रिलॅक्सेशन मिळालं. सो ते पण लोक बघत होते. आणि तू दुसरा मुद्दा म्हटलास असं माझ्या बरोबरचे 100 माझ्या माहितीतले असे लोक होते की ज्यांना सवयच नव्हती कधी घरी बसायची. सो तो एक नक्की प्रॉब्लेम होता, करायचं काय म्हणजे येस करतो नवीन शिकायचं. तरी आम्ही म्हणून आम्ही काही 5-6 लोकांनी मिळून काही नवीन गोष्टी शिकण्यासाठीची सेशन्स अटेंड केली, काही शिकवण्यासाठीची पण सेशन्स अटेंड केली. पण ओके त्यानंतर काय मग येस तो सेम हे सुरू कधी होणार आहे, काय होणार आहे हा प्रश्न तर सतत होताच. पण म्हटलं तसं की हे त्याच्यातून वेगवेगळ्या वाटा शोधण्यासाठी सगळे प्रयत्न करतच होतो. कारण की त्या काळात मी पहिल्यांदा बघितलं होतं की ऑनलाईन गाण्याचे कार्यक्रम होतात, ऑनलाईन नाटक होते. म्हणजे एखादे सुदर्शन शूट असेल तर फक्त कॅमेरा आणि लाईव्ह स्ट्रीम चालू. या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण एखाद्या टेक्नॉलॉजीचा कसा वापर करतो. म्हणजे संकट आलंय पण आता ओके आपल्याला काहीतरी सोल्युशन हवंय. सो बऱ्याच म्हणजे 1 वर्ष गेलं होते पण नंतर लगेच बऱ्याच लोकांनी ऍक्सेप्ट करून काम सुरू केली होती. अगदीच आणि त्याचा खूप फायदा म्हणजे आता मी जर घरी बसले आणि मी काही काम नाही करत पण वा जर कोणी हास्यजत्रेचा आला आणि काही अर्धा तास छान एखादं स्किट केलं किंवा एखाद्या कविता वाचनाचा कार्यक्रम झाला तर मला थोडासा वेगळा टेन्शन माझ्या बाजूला होऊन. सो आपल्या इंडस्ट्रीने या वेळात खूप काम केलं. खूप प्रॉब्लेम असून सुद्धा खूप लोकांनी खूप पद्धतीने लोकांसमोर त्यांचे विषय आणि एंटरटेनमेंट मांडण्याचा सगळ्या बाजूने प्रयत्न केला. आतापर्यंत आधी असं व्हायचं कोविडच्या आधीपर्यंत की जनरली आमच्या पद्धतीने नवीन कोणाला भेटायचं आलं तर 1 to 1च मीटिंग व्हायची. ओके आता थोडासा फरक पडलाय की एव्हरीबडी इज कम्फर्टेबल ऑल्सो की जे कॉर्पोरेट्स मध्ये होत होतं की ओके आपण टीम्स वरती कॉल घेऊ, आपण झूम वरती कॉल घेऊ, आपण व्हॉट्सअपचा कॉन्फरन्स कॉल एकत्र आणि त्याच्यावरती डिस्कस करू, त्याच्यावरती पण विषय मांडता येतील. म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाची वेळ कामं मॅनेज करत राहता येतील पण आपले विषय पण चालू राहतील. सो तो एक थोडासा बदल नक्की घडला. तो एक थोडासा रिलॅक्सेशन साठीचा सगळ्यांसाठीचा पॉईंट. दरवेळेला उठून पर्सनली मिटिंगच करायला पाहिजे आणि ती नाही केली तरी कामं होऊ शकतात हे त्या पॅचनी सिद्ध केलं की 1 to 1 नसलं तरी गोष्टी घडू शकतात. बरोबर. आणि मे बी जे रंगभूमीचं स्पिरिट आहे की शो मस्ट गो ऑन, ते स्पिरिट म्हणजे काही म्हणजे संकट जरी आलं तरी ते स्पिरिट जागं राहिलं, ते कंटिन्यू राहिलं. अगदीच. आता एक म्हणजे शेवटच्या टप्प्यात होता आपण आता पॉडकास्टचा. एक प्रश्न असा आहे की म्हणजे ही जी पॉझिटिव्हिटी आहे ती तुला रंगभूमीच्या प्रोसेसमधून आली आहे किंवा रंगभूमीने दिली आहे की काय? म्हणजे तुझ्यासाठी रंगभूमी काय आणि रंगभूमीने तुला काय दिलं गेल्या काही वर्षात? तू म्हटलास तसं रंगभूमीने माझ्या आयुष्यात खूप मोठं योगदान दिलेलं आहे माझ्यासाठी. मला असं वाटतं की आपण एक स्वतःची आयडेंटिटी म्हणून एक स्वतःला जज करत असतो. म्हणजे लोक आपल्याला काही म्हणू देत, आपण जेव्हा एकटे असतो तेव्हा आपण काय आहोत, कसे आहोत, कोण आहोत याचा विचार करत असतो. किंवा आरशात बघतो तेव्हा काहीतरी ठरवतो. किंवा आपण आपल्या घरच्यांना काय दिसलो पाहिजे, किंवा आपण आपल्या आता मला मुलगी आहे तर तिला मी काय दिसलो पाहिजे, तिने माझ्याकडनं काय घ्यायला पाहिजे माझी आयडेंटिटी म्हणून कशा पद्धतीने. तर ह्यातल्या अनेक गोष्टी मला रंगभूमीमुळे मिळाल्या. मला एक वेगळी आयडेंटिटी स्वतःसाठीची मिळाली. मी त्याच्याबरोबर काम करत असल्यामुळे मी ऑलमोस्ट गेली 10-12 वर्ष जगभर प्रवास करू शकतोय. तिथल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकलोय, तिथल्या लोकांना भेटू शकलोय, त्यांच्या प्रत्येकाचं वेगवेगळं कल्चर अनुभवू शकलोय किंवा त्यांचे वेगळे विचार अनुभवू शकलोय. त्याच्यातून एक आपण आपला एक थॉट प्रोसेस डेव्हलप करत जातो, त्याच्यातून आपला एक माइंडसेट डेव्हलप करून जातो. लोक कुठल्या वेगवेगळ्या सिच्युएशन्स मध्ये लाईफ जगत असतात. त्याचे नॉट
नॉट ओनली थिएटरशी निगडीत, पण थिएटर करायला लागल्यामुळे जे आजूबाजूच्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतींच्या लोकांशी संपर्क येतो, त्याच्यातून खूप गोष्टी शिकायला मिळतात. आणि तशा शिकायला मिळाल्यामुळे एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड डेव्हलप झाला. माझ्या कामाचा म्हणून असलेला एक ॲटिट्यूड वेगळा आहे, तो माझ्या बिझनेसचा पर्स्पेक्टिव्ह झाला, पण माणूस म्हणून त्याच्यातून अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या आणि त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे. सो जर मी ह्याच्याशी कनेक्टेड राहिलो नसतो तर मी एक वेगळा माणूस असतो, पण कदाचित एवढी विचारांची संपन्नता जी एक अनुभवायला मिळते, मी जेवढं संपन्न झालोय का मला माहिती नाही, पण मला लोकांकडनं ती अनुभवायला मिळालेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काम करून, वेगवेगळ्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करून किंवा दिग्गज बॅकस्टेज आर्टिस्ट बरोबर काम करून त्यांच्याकडनं खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि मग त्या सगळ्या एकत्र करून मला माझ्या लाईफमध्ये कशा आणता येतील आणि ते कसं पुढे चालू ठेवता येईल याच्यासाठीचा प्रयत्न करत आलेलो आहे. आणि येस, जो कोणीही सगळेच म्हणतात तो एक किडा ज्याला कोणाला असतो ना ह्या कुठल्याही आर्ट फॉर्मशी रिलेटेड करण्याचा, तो जर असेल तो त्याचा कधीच सुटत नाही. त्याचं मेनस्ट्रीम काम कुठलंही वेगळं असेल, पण जेव्हा त्याला वेळ मिळेल तर तेव्हा तो ह्याच्याकडे शिरतो. माझं असं नशीब चांगल्या पद्धतीचं आहे की जो एक किडा अंगात होता तो करून बघण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न केला. रंगभूमीच्या कृपेने त्याच्यात एक थोडंसं पद्धतीने स्टेबल होऊ शकलोय. अजून खूप पुढे जायचंय, खूप शिकायचंय, अजून खूप मोठमोठ्या लोकांबरोबर काम करायचंय. पण त्याच्याबरोबर राहिल्याने जी पॉझिटिव्हिटी निर्माण झाली ती, जसं तू म्हटलास, कोविडमध्ये सुद्धा ती पॉझिटिव्हिटी खूप जास्त उपयोगाला आली. की ते स्ट्रगल, ते फाईट, की अरे आम्ही तर काय काय केलंय, असं सगळ्यांशी जेव्हा बोलायचो तेव्हा ते म्हणायचं अरे हे तर आत्ता आहे, आम्ही त्या काळात 6 महिने काम करायचो, तालीम करायचो, नाटक करायचो आणि मग शेवटी काय मिळायचं तर एक जेवण असं. सो असं बघ ना, ती किती एक एनर्जी देऊन जाते की एवढं वेगवेगळ्या पद्धतीने शिकलेलं आहे. सो ही काय गोष्ट आहे, ही पण होऊन जाईल, पास होऊन जाईल त्याच्यात. बरोबर. सो येस, नक्कीच त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे. एका दिवसात मॅक्सिमम किती शोज केले? मी स्वतः म्हणशील तर 4, पण मी कंपनी म्हणून आम्ही एका दिवशी एकदा 18 शो केले होते. आणि लाइटिंग साठी इन्स्पिरेशन कसं होतं? खूप लोक आहेत, सिनियर्स आहेत, पुण्यातले, मुंबईतले, तर नावं घ्यायची झाली तर खूप मोठी यादी आहे. पण बऱ्यापैकी अनेक लोकांचे आणि ऑनलाईन सुद्धा बाहेरचे काही युरोपचे लाइटिंग डिझायनर्स आहेत किंवा काही युएसचे आहेत ज्यांच्याकडे बघून खूप काम करावं असं वाटतं आणि शिकावं असं वाटतं. तुला असं मोटिवेट काय करतं की लाइटिंग असं की चल ही फील्ड कंटिन्यू ठेवायची असं? म्हटलं तसं तो एक किडा आहे, ती आवड आहे. कारण की इट्स नॉट ओनली टेक्निकल थिंग, क्रिएटिव्ह आणि टेक्निकल एकत्र काम करायला मिळतंय, त्यामुळे छान वाटतं. सो ते ज्या दिवशी नाही मिळणार त्या दिवशी कदाचित मी दुसरा काहीतरी विचार. तुला असं वाटतं का शॉर्ट आउट देणं की पुण्याचे बेस्ट काम करतात? खूप लोक आहेत, आता यादी काढायची झाली तर बरीच आहे. पण मी म्हटलं तसं माझे सिनियर्स आहेत ज्यांच्या बरोबर काम केलं. हर्षा आहे, सो तो खूपच मोठ्या स्केलवरती काम करतोय. की आता माझ्याबरोबर काम करणारे माझे मित्र मुंबईत जाऊन खूप मोठ्या मोठ्या आर्टिस्ट बरोबर काम करत आहेत. अमेय आहे, सचिन आहे, राहुल आहे, तो सुश्रुत आहे. सो आणि आम्ही सगळे एकत्र गेले अनेक वर्ष काम करतोय आणि आम्ही शक्यतो आमच्या कामांमध्ये पण काही आणू देत नाही. त्यामुळे तुझ्या शॉर्टचं मी खूप मोठं आन्सर दिलं, पण मला नक्की याच्यावरती तू म्हटलास तसं की येस, मला सगळ्यांना थँक्यू म्हणायला आवडेल की अशा फील्डमध्ये आम्ही गेले अनेक वर्ष काम करतोय आणि ते फील्ड चांगलं पॉझिटिव्ह राहण्यासाठी प्रयत्न करतोय. सो धन्यवाद दादा. म्हणजे आजच्या ह्या एपिसोडमधून खूप काही गोष्टी आम्हाला नवीन कळाल्या किंवा आमच्यासाठी हा एक्सपिरियन्सही चांगला होता. की म्हणजे आता जसं तू म्हणालास की आपण लोकांचे एक्सपिरियन्स ऐकून पण गोष्टी शिकतो. अगदीच. सो ते आमच्यासाठी आजचं हे सेशन म्हणजे माझ्यासाठी कसं आहे की हे रेडी फूड आहे. म्हणजे तू 10-12 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम केलंस, त्याच्याहून जास्तच केलं असशील आणि तू जे 10-12 वर्षात जे अनुभव मिळालाय तो तू मला या एका तासात सांगितलाय किंवा प्रयत्न केलाय. त्यामुळे माझ्यासाठी हे एक रेडी फूड आहे जे तू म्हणजे याची व्हॅल्यू खूप आहे. आणि तू बरोबर आम्ही तुला विचारलं लगेच हो म्हणलास. सो आणि आलाच त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. आमच्या मला सांगून आता या पॉडकास्ट तर्फे खूप खूप थँक्यू. आणि मला वाटतं लोकही हा एपिसोड एन्जॉय करतील या फील्ड बद्दल. म्हणजे नुसतंच ऍक्टिंग नाही पण लाईट्स अँड म्युझिक
सारखी पण बॅकस्टेज सारखी पण एक फील्ड आहे त्याच्यात, आणि तू बऱ्यापैकी सगळं कव्हर केलं, सो त्यांनाही मजा येईल हा एपिसोड बघून. आणि जे कन्फ्युज्ड आहेत की म्हणजे आता आपण कला क्षेत्रात जातोय पण फायनान्शियल स्टेबिलिटी पण हवी आहे, तर मे बी जो दादाने मार्ग वापरला तो आपणही वापरू शकतो. की जे कन्फ्युज आहेत ट्राय करून बघा, नाही झालं तर नाही झालं. येस, थँक्यू तुम्ही इथे बोलवलं. आणि सेम म्हटलं तसं की बिहाइंड द कॅमेरा किंवा बॅकस्टेज काम करणाऱ्या विषयांबद्दल पण तुम्हाला उत्सुकता आहे आणि तुम्हाला पण वाटलं अशा कुठल्या तरी गोष्टीबद्दल डिस्कशन करावं, सो त्यासाठी खूप खूप थँक्यू आणि मजा आली. येस, थँक्यू. आणि हे सगळे किस्से ऐकलेत, लक्षात ठेवा, कुणालाही सांगू नका.